गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील दोन तासापासून आपण गाव पातळीवरील बेरोजगारीचे स्वरूप, कारणे आणि रोजगाराच्या संधीचा अभ्यास करण्यासाठी जी मुलाखत अनुसूची तयार केलेली आहे ती मुलाखत अनुसूची कशा पद्धतीने फिलअप करावयाची, उत्तरदात्याला प्रश्न विचारून त्या प्रश्नाबद्दल माहिती घेऊन ती माहिती मुलाखत अनुसूचीमध्ये कशा पद्धतीनं अचूक भरावयाची या संदर्भामध्ये आपण माहिती पाहत होतो. त्यामध्ये सुरुवातीचा प्रश्न आपण बेरोजगार व्यक्तीचे संपूर्ण नाव हे लिहून घेणार होतो. त्यानंतर त्या व्यक्तीचं वय लिहून घेणार होतो. त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक घ्यायचा आहे आपल्याला अचूक लिहून. त्यानंतर तो व्यक्ती कोणत्या गावातील आहे, ते गाव कोणत्या तालुक्यात येतं आणि तो तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो, ही माहिती आपल्याला घ्यायची होती. त्यानंतर पाचवा प्रश्न आपण विचारला होता, कुटुंबातील एकूण सदस्य संख्या किती, म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे ते आपल्याला विचारून घ्यायचं आहे आणि योग्य पद्धतीनं ते लिहायचं. त्यानंतर तुमचे सर्वोच्च शिक्षण काय आहे, बेरोजगार व्यक्तीचं सर्वोच्च शिक्षण किती आहे हे आपण त्यांना विचारणार होतो आणि त्यांनी दिलेल्या योग्य पर्यायाला त्या ठिकाणी राईट करणार होतो. त्यानंतर 7 नंबर होता, तुमच्याकडे कोणते तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्य आहे का. आजकाल तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्य असल्याशिवाय ताबडतोब नोकरी लागत नाही. मग बऱ्याच वेळा तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्य असूनसुद्धा बेरोजगार व्यक्तीला नोकरी मिळणे कठीण होते. मग अशा वेळेस त्या ठिकाणी त्या व्यक्तीला तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्य आहे का हा प्रश्न आपण विचारून होय किंवा नाही या स्वरूपामध्ये उत्तर घेणार आहोत. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न होता की तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण असल्यास त्या व्यावसायिक कौशल्याचे नाव काय आहे ते नाव लिहून घ्यायचं तुम्हाला अनुसूचीमध्ये. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न होता, सध्या तुम्ही काही शिकत आहात का, म्हणजे शिक्षण पूर्ण झालेलं आहे. शिक्षण झालेलं असताना जर समजा बेरोजगार व्यक्तीला काम नाही मिळालं तर तो व्यक्ती आज आणखी शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो. तसं सध्या तुम्ही काही शिकत आहात का हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. होय किंवा नाही यापैकी एक उत्तर आपल्याला त्या ठिकाणी राईट करायचं आहे. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न होता, सध्या तुम्ही काम करत आहात का. प्रचलित वेतन दर आणि पात्रतेनुसार काम जरी मिळत नसलं तरी उदरनिर्वाह करण्यासाठी काही ना काहीतरी काम करणं आवश्यक असते. अशा वेळेस त्या व्यक्तीला आपण प्रश्न विचारायचा आहे की सध्या तुम्ही काही काम करत आहात का. काम करत असेल तर होय असं उत्तर देईल, नसेल तर नाही असं उत्तर देईल. त्या ठिकाणी जे उत्तर दिलं उत्तरदात्याने त्या उत्तराला आपल्याला राईट करायचं आहे. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न होता, तुम्ही किती वर्षापासून बेरोजगार आहात. 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष जे काय असेल ते उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. 12 नंबरचा प्रश्न होता, तुम्ही सध्या काम शोधत आहात का. मग त्यांनी जर सांगितलं की होय मी काम शोधतो तर होयला राईट करायचं आणि त्यांनी सांगितलं की नाही तर नाहीला राईट करायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, कोणत्या प्रकारची नोकरी शोधत आहात. बेरोजगार व्यक्ती नेमकी कोणत्या प्रकारची नोकरी शोधत आहे. त्यामध्ये सरकारी नोकरी असेल, खाजगी नोकरी असेल किंवा स्वयंरोजगार असेल. तर यापैकी कोणती नोकरी तुम्ही शोधत आहात. तो बेरोजगार व्यक्ती जी नोकरी शोधत आहे त्याला त्या ठिकाणी राईट करायचं आहे. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न होता, तुम्हाला नोकरी न मिळण्याचे मुख्य कारण काय. मग त्यांनी जे कारण सांगितलं ते कारण तुम्हाला त्या ठिकाणी टिक करायचं आहे. त्यानंतर 15वा प्रश्न होता, तुम्ही शेतीवर अवलंबून आहात का. शेतीवर अवलंबून असेल होय तर होयला राईट, नाही तर नाहीला राईट.
त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न होता, शेती व्यतिरिक्त तुमच्याकडे उत्पन्नाची इतर साधनं आहे का? त्यांच्याकडे जर इतर उत्पन्नाचं साधन असेल तर होयला राईट करायचं, नसेल तर नाहीला राईट करायचं. आणि आजच्या या तासामध्ये आपण पुढचे 5 प्रश्न पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 17, प्रश्न क्रमांक 17, काम न मिळाल्यास तुम्ही स्थलांतर करण्यास तयार आहात का? बऱ्याच बेरोजगार तरुणांना काम आपल्या गावातच पाहिजे किंवा आपल्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरात पाहिजे किंवा आपल्या तालुक्यात पाहिजे, आपल्या जिल्ह्यात पाहिजे. परंतु इतरत्र काम जर उपलब्ध असेल तर ते तरुण त्या ठिकाणी जायला तयार नसतात. मग त्यामुळे आपण प्रश्नावलीमध्ये हा प्रश्न टाकला की काम न मिळाल्यास, म्हणजे लोकल लेवलला तुमच्या गावात, तालुक्यात, आजूबाजूच्या परिसरात, जिल्ह्यात काम जर नाही मिळालं तर तुम्ही स्थलांतर करण्यास तयार आहात का? म्हणजे इतर ठिकाणी जाऊन नोकरी करण्यास तयार आहात का? तर त्यांनी जर होय असं उत्तर दिलं तर होयला राईट करायचं आहे, आणि त्यांनी जर नाही असं उत्तर दिलं तर नाही या पर्यायी उत्तराला त्या ठिकाणी राईट करायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, तुम्ही रोजगार कार्यालयात नोंदणी केली आहे का? एम्प्लॉयमेंट ऑफिस, जिल्ह्याच्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट ऑफिस असतं. शिक्षण झाल्यानंतर तरुणांनी आपल्याला रोजगार मिळावा त्यासाठी त्या ठिकाणी रोजगार कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक असते. मग कुठं जर त्या बेरोजगार व्यक्तीच्या पात्रतेनुसार नोकरीच्या संधी असतील तर ते रोजगार कार्यालय त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पत्र पाठवून किंवा कॉल करून सांगते की या ठिकाणी नोकरीची जागा आहे, तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करा. असा कॉल त्या ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी हे रोजगार कार्यालय असतं. तर आपला प्रश्न आहे त्याला, तुम्ही रोजगार कार्यालयात नोंदणी केलेली आहे का? जर केलेली असेल तर होयला राईट करायचं, आणि नोंदणी केलेली नसेल तर नाही या प्रश्नाला राईट करायचं, या पर्यायी उत्तराला राईट करायचं आहे. तुम्ही रोजगार कार्यालयात नोंदणी केली आहे का? होय असं उत्तर दिलं तर होयला राईट करायचं, नाही असं उत्तर दिलं तर नाहीला राईट करायचं. यावरून आपल्याला किती बेरोजगारांनी रोजगार कार्यालयात नोंदणी केलेली आहे आणि किती बेरोजगारांनी रोजगार कार्यालयात नोंदणी केलेली नाही याबाबतची माहिती मिळू शकते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19, प्रश्न क्रमांक 19, शासनाच्या कौशल्य विकास किंवा स्वयंरोजगार योजनेची माहिती आहे का? शासन तरुणांचं कौशल्य विकसित व्हावं यासाठी वेगवेगळ्या कौशल्य विकासावर कार्यक्रम राबवतं, योजना राबवतं. तसंच स्वयंरोजगार योजनेची माहिती या बेरोजगार व्यक्तीला आहे का याबद्दलचा हा प्रश्न आहे. शासनाच्या कौशल्य विकास किंवा स्वयंरोजगार योजनेची माहिती आहे का? जर त्या व्यक्तीला काही माहिती असेल कौशल्य विकासाच्या बाबतीत किंवा स्वयंरोजगार योजनेच्या बाबतीत तर होय असं उत्तर देईल तर तुम्ही होयला राईट करायचं, आणि जर नाही म्हणाला तो तर नाही या उत्तराला राईट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20, प्रश्न क्रमांक 20, तुम्हाला कोणत्याही सरकारी नोकरी किंवा कौशल्य प्रशिक्षण योजनेचा लाभ मिळाला आहे का? पहा, तुम्हाला कोणत्याही नोकरी, सरकारी नोकरी किंवा कौशल्य प्रशिक्षण योजनेचा लाभ मिळाला आहे का? म्हणजे रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे काही कौशल्य किंवा जे काही नोकरी असते सरकारी, अशा नोकरीचा तुम्हाला लाभ मिळालेला आहे का? किंवा सरकार ज्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण योजना राबवते अशा सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे का? जर त्यांना लाभ मिळाला असेल तर ते होय असं उत्तर देतील, तुम्ही होयला राईट करायचं, आणि जर त्यांना लाभ मिळाला नसेल तर ते नाही असं उत्तर देतील, तुम्ही नाही या प्रश्नाला राईट करायचं आहे. अशा पद्धतीनं 20 प्रश्नांची माहिती घेतल्यानंतर
शेवटचा प्रश्न आहे या मुलाखत अनुसूचीमधला, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 21, प्रश्न क्रमांक 21. तुमच्या मते ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी काय करावे? आता उत्तरदात्याला हा शेवटचा प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारत आहोत. तुमच्या मते ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी काय करावं? तुलनेमध्ये जर आपण पाहिलं, ग्रामीण आणि शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या अति अल्प संधी उपलब्ध असतात. शहरी भागामध्ये त्या तुलनेमध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध असतात. मग ग्रामीण भागामध्ये बेरोजगार लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात आपल्याला दिसून येते किंवा छुपी बेकारी आपल्याला दिसून येते. मग ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी काय करायला हवं, हे आपल्याला त्या उत्तरदात्याला विचारायचं आहे. या ठिकाणी पुढे रिकामी जागा दिलेली आहे. त्या रिकाम्या जागेमध्ये तो उत्तरदाता जे उत्तर देईल ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. प्रश्न आहे, तुमच्या मते ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी काय करावे? आता प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळे येईल आपल्याला. त्यामधून अनेक ग्रामीण भागात रोजगार वाढविण्यासाठी काय करायला पाहिजे बाबतचे अनेक सोल्युशन्स आपल्याला या ठिकाणी सापडू शकतात. अनेक उत्तरे आपल्याला सापडू शकतात. मग तुमच्या मते ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी काय करायला हवं? तर एखादा बेरोजगार सांगेल की ग्रामीण भागामध्ये औद्योगिकरण करावं. ग्रामीण भागामध्ये दुसरा एखादा सांगेल की ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसायावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करावे किंवा ग्रामीण भागामध्ये शेतीवर आधारित उद्योग सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात यावं किंवा कर्जपुरवठा करण्यात यावा किंवा ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. ग्रामीण भागामध्ये वाहतुकीसाठी रस्ते, रेल्वे विकसित करावी. असे अनेक उत्तरदात्याकडून आपल्याला मिळू शकतात. आपल्याला त्यांच्याकडून एक उत्तर या ठिकाणी घ्यायचं आहे. रिकाम्या जागेमध्ये ते उत्तर लिहायचं आहे. उदाहरणार्थ, तुमच्या मते ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी काय करावे? तर समजा त्यांनी उत्तर दिले की ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे स्थापन करावे. ते उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. अशा पद्धतीनं गाव पातळीवरील बेरोजगारीचे स्वरूप, कारणे आणि रोजगाराच्या संधीचा अभ्यास करण्यासाठी आपण जी मुलाखत अनुसूची तयार केलेली आहे, ती मुलाखत अनुसूची उत्तरदात्याला प्रश्न विचारून किंवा बेरोजगार व्यक्तीला प्रश्न विचारून त्यांच्याकडून जी माहिती मिळेल ती माहिती प्रश्ननिहाय आपल्याला या ठिकाणी अनुसूचीमध्ये अचूक अशी भरून घ्यावयाची आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.